आपण बिझनेस सुरू करताना एक सगळ्यात मोठी चूक करतो आणि ती चूक आपल्याला इतकी महागात पडते, की आपला बिझनेस त्यामुळेच वाढत नाही. काय आहे ती चूक? सांगतो तुम्हाला. आपण बिझनेस सुरू करतो तो फक्त सर्व्हायव्हलसाठी, की मला आत्ता काही काम नाहीये, मला 4 पैसे कमवायचे आहेत, म्हणून मी हा धंदा सुरू करतो. आणि मग चक्र सुरू होतं, की महिन्याला किती पैसे मिळाले. आपण आपल्या नोकरीच्या मेंटॅलिटीमधून बाहेरच येत नाही आणि महिन्याला किती पैसे मिळाले याच्यावरतीच आपला फोकस होतो. आपला बिझनेस आपण ब्रँड बनवण्यासाठी सुरूच करत नाही. आपल्या लाईव्हलीहूडसाठी, रोजच्या गरजा भागवण्यासाठी, सर्व्हायव्हल करण्यासाठी एवढ्यापुरताच आपला ब्रँड मर्यादित ठेवतो. आणि मग त्याच्यामध्ये लागणारी इन्व्हेस्टमेंट आपण खर्च समजून बसतो. आणि जो प्रॉफिट झालाय तो पर्सनल कामासाठी पूर्ण वापरून टाकतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही गाड्या घेता, फ्लॅट घेता, हा उंची मोबाईल घेता, बाहेर फिरायला जाता. तुम्ही अगदी स्वतःवरती पैसे खर्च केले पाहिजेत. पण त्या ब्रँडनी, त्या बिझनेसनी तुम्हाला जे मिळवून दिले, ते त्यात रिइन्व्हेस्ट पण करणं गरजेचं आहे. तर तो ब्रँड मोठा होईल, एक्सपांड होईल. रादर तो खऱ्या अर्थाने ब्रँड म्हणून मार्केटमध्ये समोर येईल आणि तुमच्या नेक्स्ट जनरेशन्सला तो अजून मोठा करता येईल. त्यामुळे फक्त सर्व्हायव्हलसाठी जर सुरू करत असाल, तर परत एकदा विचार करा. नाहीतर तुमची नोकरीची मेंटॅलिटी तुम्हाला बिझनेस वाढवून देणार नाही.